एकदा एका दूर देशात एक चेटकीण राहत होती. तिच्या दुःखाचं कारण होतं की तिला मूल होऊ शकत नव्हतं. जर तिला मूल झालं असतं तर ती त्याला तिची सगळी गुपिते आणि शक्ती देऊ शकणार होती. म्हणून तिने ठरवलं की ती पहिल्या मुलीला सगळ्यांपासून लांब नेऊन अगदी आपल्या मुलीसारखं वाढवेल. वाईटाची जादू संपूर्ण जगाचा ताबा घेईल. चेटकीण राहत होती तेथूनच काही अंतरावर एक शेतकरी नवरा बायको राहत होते. एक दिवस बायकोने नवऱ्याला आनंदाची बातमी सांगितली. आपल्याला मूल होणार आहे. दुर्दैवाने त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. बायको खूप आजारी पडली. जसजसा काळ पुढे चालला होता तिचं वजन कमी होत गेलं. जर ती लवकर बरी झाली नसती तर मूलही दगावलं असतं. तिच्या नवऱ्याने सगळे औषधोपचार आणि आयुर्वेदिक मुळेही दिली, पण ती बरी झाली नाही. त्यांच्या शेवटच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की एकच उपाय आहे ज्यामुळे त्यांची बायको बरी होऊ शकेल. एक वाईट चेटकीण आहे. तिच्या जवळच फक्त हिला बरं करणारी मुळी आहे. आता फक्त हाच एक मार्ग आहे. नवऱ्याने त्याचे सगळे धैर्य गोळा केले आणि चेटकिणीच्या महालात गेला. त्याने दरवाजा वाजवला. इतक्या निर्भयपणे माझा दरवाजा वाजवतोय, नक्कीच महत्वाची बाब असणार. माझी बायको आजारी आहे. तिची तब्येत खूप बिघडली आहे. मी असं ऐकलंय की केवळ तुमच्याकडेच तिच्या उपचारांची जंगली मुळी आहेत. अच्छा, पण मी का मदत करू? मी विनंती करतो, कृपया माझी मदत करा. माझी बायको गरोदर आहे. जर मी तिच्यावर उपचार केले नाहीत तर मी दोघांनाही गमावून बसेन. त्याची परिस्थिती पाहून चेटकिणीने तिचा विचार बदलला आणि त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. जर तू म्हणत असशील तर मी तुला मदत करेन. चेटकिणीने त्याला औषधी मुळ्या दिल्या. या मुळ्यांच्या पानांचा एक एक तुकडा रोज तुझ्या बायकोला खाऊ घाल, तुला तिच्यात चांगला बदल दिसेल. नवरा खुश झाला. धावत पळत घरी गेला. त्याच्या बायकोने रोज एक तुकडा खाल्ला. तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि तिने गमावलेलं वजनही वाढू लागलं. पण काही दिवसांनी चेटकिणीने दिलेली औषधं संपली. बायकोची तब्येत पुन्हा बिघडली. यावेळी कमी वेळातच तिची परिस्थिती जास्त गंभीर झाली. कोणताच उपाय नसल्या कारणाने नवऱ्याने पुन्हा चेटकिणीच्या महालाचा दरवाजा वाजवला. चेटकिणीला माहित होतं तो पुन्हा नक्की येणार. या त्याच बिया आहेत ज्याने तुझी बायको बरी होऊ शकेल. तू ह्या बिया तुझ्या बागेत लाव, बघ तुझ्या बायको मुलाला वाचवू शकशील. पण माझी एक अट आहे. जर तुला मुलगी झाली तर ती मुलगी मला द्यायचीस. मी अशी अट कधीच मान्य करू शकत नाही. मग जा इथून. चेटकिणीने त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. दुखी होऊन नवरा घरी परतला. तो बायकोला काहीच सांगू शकत नव्हता. जसजसे दिवस चालले होते बायकोची तब्येत बिघडत गेली. आता मुलालाही धोका वाढला. नवऱ्याची झोप उडाली होती. जर त्याने चेटकिणीची अट मान्य केली नसती तर तो बायको मुलाला गमावून बसला असता. पण त्याने अट मान्य केली आणि जर त्याला मुलगा झाला असता तर त्याची बायको आणि मुलगा दोघेही वाचले असते. म्हणून त्याने त्याचं मन घट्ट केलं आणि चेटकिणीच्या महालात गेला. त्याने चेटकिणीची अट मान्य केली आणि बिया घरी घेऊन आला. चेटकिणीने दिलेल्या बिया त्याने बागेत लावल्या. खूपच कमी दिवसात रोप आलं. त्याने बायकोला पाने खाऊ घातली. जसजसे दिवस गेले त्याची बायको बरी होत गेली आणि तिने एका छानशा बाळाला जन्म दिला. पण नवऱ्याला भीती वाटत होती. ही एक सुंदर मुलगी आहे. त्याच दिवशी राजमहालात देखील एक उत्सव साजरा केला जात होता.
राणीने एका मुलाला जन्म दिला होता. राजा खूप आनंदात होता की आता त्याच्यानंतर त्याचा राजकुमार असेल, जो भविष्यात राजा बनेल. राज्यातील जनता दिलदार राजा आणि राणीवर खूप प्रेम करत असत. कुणालाही माहित नव्हतं की भविष्यात एक दिवस या दोन मुलांचं आयुष्य एकच असेल. नवरा बायकोचा आनंद जास्त वेळ टिकला नाही. त्याच दिवशी चेटकीण आली आणि तिने मुलीची मागणी केली. नवरा बायकोने जड मनाने मुलगी चेटकिणीला दिली. माझी मुलगी, माझी मुलगी, ती आता माझी मुलगी आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी तिची काळजी घेईन. मी हिला रपुंझेल नाव देते. चेटकीण मुलीला घेऊन जंगलात गेली, जेथे तिचा मोठा टॉवर होता. चेटकीण पायऱ्यांनी घराच्या खूप वरपर्यंत चढली. ती घराच्या शेवटच्या माळ्यावर एका खोलीत पोहोचली. चेटकिणीने मुलीला पाळण्यात ठेवलं. रपुंझेल, माझी सुंदर मुलगी. चेटकिणीलाच आपली आई मानून रपुंझेल त्या घरात तिचं आयुष्य जगत होती. दिवसा रपुंझेल टॉवरवरून खाली उतरून महालाच्या समोरच खेळत असे आणि रात्री पुन्हा टॉवरच्या शेवटच्या माळ्यावर तिच्या छोट्याशा खोलीत परतत असे. चेटकिणीने रपुंझेलचे सोनेरी केस कधीच कापले नाहीत. ती रोज तिचे केस व्यवस्थित विंचरत असे. रपुंझेलला हे खूप आवडत असे. काळ लोटला. आता रपुंझेल मोठी झाली होती. आता ती तरुणी बनली होती. एक दिवस चेटकीण टॉवर जवळ आली आणि रपुंझेलला बाहेर बोलवलं. रपुंझेल, माझ्या बाळा, तुझे सोनेरी केस खाली सोड. रपुंझेलने तिचे सोनेरी केस खाली सोडले. तिचे केस आता खालपर्यंत पोहोचू लागले होते. फारच छान. चेटकीण टॉवरच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचली. मग शेवटच्या पायरीवर उभी राहून तिने काही जादूचे शब्द उच्चारले आणि पायऱ्या पडू लागल्या. जगातले कोणतेही शब्द या पायऱ्या पुन्हा आणू शकत नाही. आश्चर्याने जे काही होत आहे ते पाहून रपुंझेलला कळून चुकलं होतं की ती टॉवरवरून कधीच खाली उतरू शकणार नाही. चेटकीण रोज खाली उतरण्यासाठी रपुंझेलच्या केसांचा वापर करायची आणि संध्याकाळीही टॉवरच्या खाली येऊन रपुंझेलला हाक मारायची. रपुंझेल, रपुंझेल, तुझे केस खाली सोड, तुझी आई आली आहे. तिचा आवाज ऐकून रपुंझेल तिचे केस खाली सोडायची आणि त्यावरून चेटकीण वर चढायची. आई, तू मला टॉवरच्या बाहेर का जाऊ देत नाहीस? तू मला इथे का ठेवलं आहेस? माझ्या प्रिय मुली, मी तुझ्यावर खूप प्रेम करते म्हणून तुला जगातील वाईट गोष्टींपासून वाचवू इच्छिते. रपुंझेल संपूर्ण दिवस गाणे गाण्यात आणि जे पक्षी तिच्या खिडकीवर येऊन बसत त्यांच्याशी बोलण्यात घालवत असे. दुसरीकडे जो मुलगा त्याच दिवशी राजमहालात जन्माला आला होता तोही आता तरुण झाला होता. राजा आता म्हातारा झाला होता आणि त्याची इच्छा होती की त्याच्या तरुण मुलाने आता त्याची गादी चालवावी, एखाद्या राजकुमारीशी लग्न करावं आणि त्याला नातू द्यावा. अन्य राज्याच्या अनेक राजकुमारी महालात येऊन जात होत्या, पण राजकुमाराला त्यातली एकही त्याची पत्नी म्हणून पसंत नव्हती. शेवटी राजकुमार एका यात्रेकरिता निघाला, त्याच्या खऱ्या प्रेमाच्या शोधात. जेव्हा तो जंगलाजवळ पोहोचला जेथे तो टॉवर लपलेला होता, त्याने त्याच्या माणसांना विचारलं, मी या जंगलात यापूर्वी कधीही गेलो नाही. चला या जंगलातून जाऊ, कदाचित आपल्याला चांगला रस्ता सापडेल. राजकुमार, हे जादूचं जंगल आहे. ऐकलंय की जो कोणी आज जातो तो कधीच परत येत नाही. असं तू म्हणतोयस? काय सांगावं, एखादी अफवा असेल. स्वतः जाऊन बघूया ना.
राजकुमार आणि त्याच्या माणसांनी जंगलात प्रवेश केला. राजकुमाराला स्वतःवर भरोसा होता, पण त्याच्या माणसांना नव्हता. काही वेळानंतर त्यांना एक टॉवर दिसला, जेथे रपन्झेल राहत होती. मग त्यांनी रपन्झेलचे गाणे ऐकले. किती गोड आवाज आहे. टॉवरच्या जवळ जाऊन राजकुमाराने तिचे गाणे ऐकले आणि काही वेळ तिचे सौंदर्य निरखत राहिला. त्याच वेळी चेटकिन तेथे आली आणि तिने रपेन्झेलला हाक मारली. रपेन्झेल, तुझे सोनेरी केस खाली सोड. चेटकिणीचा आवाज ऐकून रपेन्झेलने तिचे सोनेरी केस खाली सोडले आणि चेटकिन केसांच्या आधारे वर चढली. अच्छा, हिचं नाव रपन्झेल आहे तर. राजकुमारने काही दिवस टॉवरच्या आजूबाजूला फिरण्याचा निर्णय घेतला आणि रपन्झेलला पाहत राहिला. चेटकिन रपन्झेलच्या केसांच्या आधारे सकाळी खाली यायची आणि रात्री वर चढायची. रपेन्झेल, तुझे सोनेरी केस खाली सोड. शेवटी एक दिवस राजकुमाराने सर्व हिंमत गोळा केली आणि जेव्हा चेटकिन तेथे नव्हती तेव्हा टॉवरच्या जवळ गेला आणि हाक मारली. रपेन्झेल, रपेन्झेल. रपन्झेलने पहिल्यांदा तिच्या आईशिवाय कुणाचा तरी आवाज ऐकला होता. आधी तिला संकोच वाटत होता, पण नंतर ती उत्सुक होती हे पाहण्यासाठी की कोण असू शकतं. म्हणून तिने खिडकीतून खाली पाहिलं. तिने पाहिलं की एक तरुण खालून तिच्याकडे पाहत होता. तू कोण आहेस आणि तुला माझं नाव कसं माहित आहे? मी या राज्याचा राजकुमार आहे. मी तुझा अद्भुत आवाज ऐकला आणि मला तुला भेटायचं आहे. मला अनोळखी लोकांशी बोलण्याची परवानगी नाही. कृपया निघून जा. तुला माझ्यापासून काही धोका नाही. मी वचन देतो. कृपया खाली ये म्हणजे आपल्याला बोलता येईल. मी नाही येऊ शकत. इथे पायऱ्या नाहीत. त्याच वेळी रपन्झेलने आईला येताना पाहिलं. लवकर येथून निघून जा. आईने तुला पाहायला नको. राजकुमार लगेच झाडाच्या मागे लपला. टॉवरच्या जवळ जाताच चेटकिणीने हाक मारली आणि रपन्झेलच्या केसांवरून वर चढली. राजकुमार रोज येऊ लागला. आता ते मित्र बनले होते आणि तिलाही कळून चुकलं होतं की राजकुमारापासून कोणताही धोका नाही, म्हणून तिने खाली केस सोडले. राजकुमाराने तिचे केस पकडले आणि वर चढला. रपन्झेल खूप उत्सुक होती. तिने यापूर्वी कधीच कोणी माणूस पाहिला नव्हता आणि आज राजकुमार तिच्या समोर उभा होता. तुला तुझ्या आईने या टॉवर मध्ये कोंडून का ठेवलं आहे? आई मला सांगते की हे जग वाईट माणसांनी भरलंय. ती माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करते आहे. पण हे हास्यास्पद आहे. एखादी आई आपल्या मुलीला असं का बरं कोंडून ठेवेल? हो, हे खरं आहे की जगात वाईट गोष्टी आहेत, पण त्याचबरोबर सौंदर्य देखील आहे ना. रपन्झेल हे पाहण्यासाठी खूप उत्सुक होती की राजकुमार जे सांगतो ते सत्य आहे का, आणि तिलाही बाहेरचं जग पाहायचं होतं. शेवटी त्यांनी मन घट्ट केलं आणि दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री जेव्हा चेटकिन टॉवरवर पोहोचली तिने रपन्झेलचे केस खाली सोडलेले पाहिले. रपन्झेलने मला येताना पाहिलं असणार म्हणून केस खाली सोडलेत. टॉवर चढून गेल्यावर तिने काय पाहिलं? रपन्झेलचे केस कापून खिडकीला बांधले होते आणि रपन्झेल कुठेच नव्हती. तिला लगेच कळून चुकलं, रपन्झेल पळून गेली होती. रपन्झेलने तिचे केस कापले आणि खिडकीला बांधले आणि त्याच केसांवरून ती आणि राजकुमार खाली उतरले होते. रपन्झेल, रपन्झेल, तू मला फसवायची हिम्मत कशी केलीस?
दरम्यान रपन्झेल आणि राजकुमार जंगलातून बाहेर आले. जंगल जादूचे असल्याची गोष्ट चेटकिणीने पसरवली होती. तिला तेथे कोणी येऊन रपन्झेलला पाहायला नको होतं. रपन्झेल आणि राजकुमार महालात पोहोचले. रपन्झेल सोबत राजकुमार राजा आणि राणीकडे गेला आणि पाहिलं तर राजा एकदम ठणठणीत त्याच्या समोर उभा होता. बाबा, तुम्ही एकदम बरे झाला आहात. हे कसं झालं? एका औषधी मुळीने तुझ्या बाबांना बरं केलं माझ्या पुत्रा. काय बरं म्हणतात त्याला? हो, रपन्झेल. रपन्झेल? राजकुमारने त्यांना सगळ्या घटना सांगितल्या. राजा म्हणाला की एका म्हाताऱ्या जोडप्याने त्यांना हे औषध दिलं आणि त्यांना वाईट चेटकिणीची गोष्टही सांगितली की कशी ती त्यांच्या मुलीला जन्मल्याबरोबर घेऊन गेली. राजकुमार आणि रपन्झेल त्या जोडप्याच्या घरी गेले. जसं त्या बाईने सोनेरी केसांच्या मुलीला पाहिलं, तिने लगेच ओळखलं की ही तिचीच मुलगी रपन्झेल आहे, जिला चेटकीण घेऊन गेली होती. माझी मुलगी, शेवटी तू माझ्या जवळ आलीसच. सुरुवातीपासून संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर रपन्झेलने तिच्या माता पित्यांचा स्वीकार केला. राजकुमार आणि रपन्झेलचे लग्न झाले आणि ते आनंदात राहू लागले. त्या टॉवर मध्ये अडकलेल्या चेटकिणीचे काय झाले? राजाने चेटकिणीला पकडलं आणि त्याच टॉवर मध्ये कैद करून ठेवलं आणि टॉवरच्या खाली सैनिक तैनात केले, जेणेकरून चेटकीण तेथून पळून जाऊ नये. चेटकिणी बरोबरच तिचे सगळे जादूचे रहस्य सुद्धा. खूप वर्षांपूर्वी एका लहानशा शहरात एक खेळणीवाला राहत असे, ज्याचं नाव होतं जिपेटो. तो लाकडाची खेळणी बनवून विकत असे. त्याला आयुष्यात एकच दुःख होतं की त्याला मूलबाळ नव्हतं. एक दिवस जंगलात त्याला एक झाडाचा ओंडका सापडला, जो खेळणी बनवायला चांगला होता. अगदी छान आहे हे लाकूड. मी याचा एक छानसा पुतळा बनवतो. जिपेटो ते लाकूड घेऊन त्याच्या कार्यालयात गेला. एका टेबलावर ते लाकूड ठेवून त्याने पुतळा बनवायला सुरुवात केली. अचानक काहीतरी विचित्र घडलं. त्या लाकडातून एक आवाज आला. आधी जिपेटो चमकला. मग त्याला वाटलं की त्याने काहीतरी चुकीचं ऐकलं असावं आणि त्याने पुतळा बनवणं चालूच ठेवलं. पण थोड्या वेळाने परत आवाज आला. असं वाटतंय मी म्हातारा झालोय. बहुतेक आता माझे कानही वाजू लागलेत. जिपेटोने आपलं काम चालूच ठेवलं. सगळ्यात आधी पुतळ्याचा चेहरा बनवला, मग त्याचे हात आणि पाय. जिपेटोचा पुतळा पूर्ण झाला. पुतळा खुर्चीवर ठेवून त्याने साफसफाई केली. तेव्हाच त्याला एक आवाज आला. हॅलो. जिपेटोने इकडे तिकडे पाहिलं, पण त्याला पुतळ्याशिवाय आणखी कोणी दिसलंच नाही. म्हणून तो त्याचं काम करतच राहिला. थोड्या वेळाने त्या पुतळ्याने खुर्चीवरून खाली उडी मारली आणि तो नाचू लागला. हे पाहून जिपेटोचं डोकंच फिरलं. अरे बापरे, हा पुतळा बोलतोय नि डोलतोय. हा लहान मुलगा नव्हता, तरी लहान मुलासारखा हसत बोलत आणि नाचत होता. जिपेटोने त्याला उचललं. आजपासून तुझं नाव पिनोकिओ आहे बरं का माझ्या बाळा. जिपेटो आणि पिनोकिओ आनंदाने राहू लागले.
पिनोकिओचं शाळेत जायचं वय झालं, पण जिपेटोकडे त्याच्या वह्या पुस्तकांचे पैसे नव्हते. म्हणून जिपेटोने त्याचा कोट विकून ते पैसे पिनोकिओला दिले. पिनोकिओ ते पैसे घेऊन शाळेकडे निघाला. रस्त्यातील सगळ्या लोकांकडे आणि दुकानांकडे पाहत अचानक त्याला समोर एका जागी जरा गडबड दिसली. काय चाललंय हे पाहण्यासाठी तो गर्दीमध्ये गेला आणि सहजपणे तो पलीकडे पोहोचला. लहानसा होता ना तो. त्या बाजूला होता एक रंगीबिरंगी मोठा तंबू, सर्कशीचा तंबू. तेथे एक जोकर तिकीट घेण्यासाठी लोकांना हाका मारत होता. पिनोकिओला पाहायचं होतं की आत काय आहे, पण जोकरने त्याला थांबवलं आणि म्हणाला, आत जाण्यासाठी पैसे लागतात. पिनोकिओला ते पैसे आठवले जे जिपेटोने त्याला शाळेसाठी दिले होते. पैसे आहेत माझ्याकडे. त्याने ते पैसे काढले आणि जोकरला दिले. तंबूमध्ये खूप मजा येत होती. त्याने तेथे काही पुतळे पाहिले जे स्टेजवर नाचत होते. अरे वा, हे दोघेही लाकडाचे आहेत. पिनोकिओ सुद्धा स्टेजवर चढून त्यांच्या सोबत नाचू लागला. पण हे तेथे उभ्या असलेल्या प्रेक्षकांना आवडले नाही. सर्कशीचा मालक जो वरून त्या पुतळ्यांना दोरीने नाचवत होता खूप खुश झाला एक जिवंत पुतळा पाहून. अरे वा, किती छान. दोरी शिवायचा हा पुतळा. हा तर मला अगदी मालामाल करून टाकेल. शो संपल्यावर त्याने पिनोकिओला पकडलं आणि बंदी बनवलं. पिनोकिओला खूप दुःख झालं की त्याने जिपेटोचं ऐकलं नाही आणि शाळेत गेला नाही, आणि तो रडू लागला. पिनोकिओला असा पश्चाताप झालेला पाहून तेथे एक परी आली. तू तुझ्या बाबांचं ऐकायला हवं होतंस, पण तुला तुझ्या चुकीची जाणीव तर आहे. म्हणून मी तुला इथून बाहेर काढेन, पण अशी चूक पुन्हा करू नकोस हा. पिनोकिओ खूप खुश झाला. पण आता माझ्याकडे पैसे नाहीत, मी शाळेत कसा जाणार? परीने जादू केली आणि पिनोकिओच्या हातात पैसे आले. या पैशांचा गैरवापर करू नकोस, आता थेट शाळेत जा. परीने त्याला सर्कशीतून बाहेर काढलं. आनंदाने नाचत बागडत पिनोकिओ पुन्हा शाळेकडे जाऊ लागला. त्याला एवढं आनंदात पाहून चतुर कोल्हा आणि त्याचा मित्र वेडा बोक्याने त्याला रस्त्यात गाठलं आणि त्याचे पैसे लाटण्याची योजना बनवली. अरे बाबा, एवढ्या आनंदात कुठे बरं निघालायस? मी माझ्यासाठी वह्या पुस्तके घ्यायला चाललो आहे. अरे, एवढ्याशा पैशांमध्ये तुला कोण देणार? मी तुला यापेक्षाही खूप जास्त पैसे देऊ शकतो. मला काय करावं लागेल? तुझ्याकडचे पैसे आमच्याकडे दे, आम्ही ते जादूच्या शेतात पेरतो. मग तुझ्याकडे सुद्धा तुझं स्वतःच पैशाचं झाड असेल. जेव्हा तुला गरज असेल तेव्हा त्यावरचे काढत जा. भोळ्या भाबड्या पिनोकिओने कोल्ह्यावर विश्वास ठेवून पैसे देऊन टाकले. पैसे घेऊन कोल्हा आणि बोका पळून गेले. पिनोकिओला काळजीत पाहून परी पुन्हा आली. तू अजून शाळेत नाही गेलास? मी जे पैसे दिले होते वह्या पुस्तकांसाठी ते कुठे आहेत? परीला माहित होतं की त्याने ते पैसे कोल्ह्याला दिलेत. ती पिनोकिओला म्हणाली, माझ्याशी खोटं बोलू नकोस, नाहीतर शिक्षा करेन मी. तरीही पिनोकिओ खोटं बोलला. मी वह्या पुस्तके घेतली पण शाळेतच ठेवली. एवढं बोलताच त्याचं नाक लांब होऊ लागलं. तू
खरं बोलत आहेस का? जसजसा तो खोटं बोलत होता त्याचं नाक लांब लांब होत होतं, इतकं लांब की आता डोकं हलवणं सुद्धा कठीण झालं. अरे अरे, हे काय होतंय? मग त्याने परीला सगळं खरं खरं सांगितलं की काय झालं होतं. पिनोकियोने सत्याचा मार्ग स्वीकारला म्हणून परीने त्याचं नाक पुन्हा बरोबर केलं. मी तुला माफ केलं कारण तू खरं बोललास. जादूने तिने ते पैसे त्याला परत केले जे कोल्ह्याने त्याच्याकडून घेतले होते आणि त्याला समजावलं की पुन्हा पैसे वाया घालवू नकोस. पैसे हातात ठेवून पिनोकियो पुन्हा नाचत बागडत पुढे निघाला. आणि आता एक नवी समस्या पुढे आली. सर्कशीचा मालक ज्याने त्याला डांबून ठेवलं होतं तो तेथेच उभा होता. सर्कशीचा मालक पिनोकियोवर खूप नाराज होता कारण तो तेथून पळून आला होता. त्याला शिक्षा करायची होती. त्याने पिनोकियोला उचलून समुद्रात फेकून दिलं. पिनोकियो समुद्रात पडला पण बुडाला नाही. तो वरच राहिला कारण तो लाकडाचा बनलेला होता. त्याला वर राहण्यात मजा वाटू लागली आणि त्याने हातपाय हलवून पोहायला सुरुवात केली आणि तो हळूहळू किनाऱ्याकडे येऊ लागला. अरे, हे काय? कुठे आहे मी? पिनोकियोला जाणवलं की तो एका अंधाऱ्या जागी होता. आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. खरं तर पिनोकियोला एका मोठ्या माशाने गिळलं होतं आणि आता तो त्याच्या पोटात होता. दुसरीकडे जिपेटो पिनोकियोच्या काळजीत होता आणि त्याला शोधायला बाहेर पडला. पिनोकियो, पिनोकियो. शेवटी तो तेथे पोहोचला जेथून पिनोकियोला समुद्रात फेकलं गेलं होतं. तेथे मच्छीमारांना त्याने विचारलं. एका मच्छीमाराला माहित होतं मुलाबद्दल. त्याने सांगितलं की तो समुद्रात पडला होता. जिपेटोने त्याला मदत मागितली. त्याला माहित होतं की जिपेटो एक चांगला माणूस आहे. तो त्याला मदत करायला तयार झाला. जिपेटोला त्याने एक छोटीशी बोट दिली पिनोकियोला वाचवायला. जिपेटो बोट घेऊन समुद्रात जात राहिला. थोड्या वेळात एक मोठं वादळ आलं. त्या छोट्याशा बोटीने एका मोठ्या वादळाचा सामना नाही होऊ शकला आणि बोट बुडाली आणि जिपेटो अचानक समुद्राच्या पाण्यात बुडाला. जिपेटोचे वय खूप जास्त होतं आणि त्याला पोहता देखील येत नव्हतं. तो समुद्रात खोल जाऊ लागला. त्याच वेळी ज्या मोठ्या माशाने पिनोकियोला गिळलं होतं त्यानेच जिपेटोलाही गिळलं. जिपेटो त्याच्या गळ्यातून उतरून थेट पोटात गेला आणि त्याला एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. अचानक त्याने तो आवाज ओळखला. पिनोकियो, सापडलास माझ्या बाळा. तुला माहित आहे मी किती काळजीत होतो. बाबांचा आवाज ऐकून रडत रडत पिनोकियोने बाबांना मिठी मारली. सॉरी पप्पा, मी तुमचं ऐकलं नाही. मला क्षमा करा. यापुढे मी तुमचं ऐकेन. यावेळी पिनोकियोला खरंच पश्चाताप झाला आहे हे पाहून परीने त्या दोघांना वाचवायचे ठरवलं. परीने त्या दोघांना माशाच्या पोटातून बाहेर काढून किनाऱ्यावर आणून सोडलं. त्या दिवसापासून पिनोकियो शहाणा झाला. तो नेहमी आपल्या बाबांचं ऐकत असे. रोज तो शाळेत जायचा आणि शाळेतून आल्यावर बाबांची मदत करायचा. परीने पाहिलं की पिनोकियो एवढा चांगला मुलगा झाला होता म्हणून त्याला बक्षीस द्यायचं ठरवलं. एका रात्री तो जेव्हा झोपला होता तेव्हा परी त्याच्याजवळ आली आणि त्याच्यावर जादू केली. सकाळ झाल्यावर
पिनोकिओ शाळेत जायला तयार होण्यासाठी उठला. उठताना त्याला जाणवलं की काहीतरी वेगळं आहे. त्याने त्याचे हात पाहिले, मग शरीर पाहिलं. त्याला आश्चर्य वाटलं. तो आता लाकडाचा राहिला नव्हता. तो इतर माणसांसारखाच होता. तशीच त्वचा होती. तो उडी मारून त्याच्या बाबांकडे गेला. पप्पा पप्पा, माझ्याकडे बघा. आपला मुलगा संपूर्ण माणसासारखा झालेला पाहून जिपेटोला खूप आनंद झाला. पिनोकिओ, आता तू माझा खरा मुलगा झालास. बाप लेकांनी एकमेकाला मिठी मारली, डोळ्यात आनंदाश्रू घेऊन. पिनोकिओ नंतर कधीच खोटं बोलला नाही आणि त्याचं नाक जसंच्या तसं राहिलं. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अली बाबा नावाचा एक सुतार होता. तो आपल्या पत्नीसोबत गरिबीत जीवन जगत होता. अली बाबा गाढवाला घेऊन जंगलात लाकडे तोडायला जात असे आणि तीच लाकडे विकून घर चालवत असे. एक दिवस तो लाकडं कापायला जंगलात गेला. तेव्हा त्याला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि त्याला भीती वाटू लागली. बहुतेक हे चोर आहेत. मी लपून बसतो. गाढवाला झुडपात लपवून अली बाबा झाडावर जाऊन बसला. ती टोळी नेमकी त्याच झाडाखाली येऊन थांबली. अली बाबाने मोजले तर ते 40 होते. त्या लोकांनी अवजड सामान त्यांच्या घोड्यावरून उतरवलं. अली बाबा समजला की ते चोर आहेत. त्यांचा सरदार एका मोठ्या दगडाजवळ गेला आणि ओरडला, कुलजा सिम सिम. तेव्हाच काहीतरी विचित्र घडलं. तो मोठा दगड बाजूला झाला, एखाद्या दरवाजासारखा, आणि समोर होती एक गुहा. सगळे चोर एक एक करून आत गेले, त्यांच्या अवजड सामानासह. शेवटचा चोर आत जाताच तो दगड पुन्हा त्याच्या जागी आला. अली बाबाला विश्वास वाटेना, पण थोड्या वेळाने तो दगड पुन्हा हलला. सरदार बाहेर आला आणि पुन्हा ओरडला, बंद हो जा सिम सिम. त्या दगडाने पुन्हा रस्ता बंद केला आणि ती टोळी घोड्यावर स्वार होऊन निघून गेली. अली बाबा झाडावरून उतरला आणि थेट त्या दगडापाशी गेला. त्याने तेच शब्द उच्चारले, खुलजा सिम सिम. तो दगड गडगडाट होऊन पुन्हा बाजूला झाला. अली बाबा आत गेला. आतील दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारले. सोन्याची नाणी, हिरे, खजिना असाच इतस्तः पसरलेला होता. त्याने 3 पिशव्या भरून सामान घेतलं आणि निघून गेला. बाहेर पुन्हा त्याने तेच म्हटलं जे सरदार बोलला होता, बंद हो जा सिम सिम. त्याने सर्व सामान त्याच्या गाढवावर लादलं आणि घरी गेला. घरी गेल्यावर त्याने त्याच्या बायकोला ते सामान दाखवलं. तिलाही कळेना की अली बाबाने हे सगळं कोठून बरं आणलं. एवढं सोनं कुठे मिळालं? अली बाबाने तिला सगळं सांगितलं.
ती ऐकून खुश झाली आणि सामान काढू लागली. चला मोजूया, आपल्याकडे किती नाणी आहेत. नको, एक खड्डा खणून ही लपवून ठेवूया. तू नाणी काढायला जागा तयार कर, मी कासिम कडून नाणी मोजायला भांड घेऊन येते. अलीबाबाचा भाऊ कासिम खूप श्रीमंत होता, पण लोभी सुद्धा. त्याने कधीही अलीबाबाला मदत केली नाही. म्हणून अलीबाबा म्हणाला, या नाण्यांबद्दल कोणालाही काही सांगू नकोस, कोणालाही नाही. त्याची बायको कासिमकडे मापाचं भांड घ्यायला गेली. कासिमला जरा शंका आली, म्हणून त्याने विचारलं, तुला कशासाठी हवंय? काय मोजणार आहेस त्याने? अलीबाबाच्या बायकोने काहीतरी खोटं नाटक सांगितलं. कासिमचा तिच्यावर विश्वास बसला नाही. त्याने हळूच भांड्याच्या खालच्या बाजूला मध लावून दिलं. त्याच भांड्याने त्यांनी नाणी मोजायला सुरुवात केली आणि मग सगळी नाणी गाडून टाकली. त्यानंतर अलीबाबाची बायको भांडे परत करायला कासिमकडे गेली, पण तिने पाहिलंच नाही की भांड्याच्या खालच्या बाजूला सोन्याचं नाणं चिकटलं होतं. ही फार मोठी चूक केली तिने. कासिमला भांड मिळाल्यावर त्याने खालच्या बाजूला पाहिलं. सोन्याचं नाणं पाहून त्याला धक्काच बसला. कुठून मिळालं असेल अलीबाबाला ते सोनं? कासिमला रात्रभर झोप आली नाही. सकाळ होताच तो अलीबाबाच्या घरी गेला आणि त्याला भांड्याच्या खाली चिकटलेलं नाणं दाखवलं. अलीबाबा, तू सोनं खरेदी तर करू शकत नाहीस, मग कुठून आलं हे सोनं? सांग मला. अलीबाबाने त्याला सर्व काही सांगितलं, जेणेकरून त्याने कोणाला आणखी काही सांगू नये. जर तू मला त्या ठिकाणी घेऊन गेला नाहीस तर मी चोरांना सांगून टाकेन तू काय केलंय. पण कासिम, अलीबाबाला माहित होतं की कासिम खरंच सांगेल, त्यामुळे त्याला कासिमला त्या जागी न्यावंच लागलं. ती गुहा याच शिळेच्या मागे आहे. आता चल, इथून लवकर जायला हवं. ते चोर परत यायला झालेत. दोघेही घरी परत आले, पण कासिमच्या डोक्यात तेच विचार होते. तो लगेच 2 हंडे घेऊन त्या गुहेत पोहोचला. तेथे गेल्यावर त्याने तेच शब्द उच्चारले जे अलीबाबाने सांगितले होते. खोल जा, सेम सेम. तो दगड बाजूला झाला आणि दरवाजा उघडला. कासिमचा विश्वास बसेना. आतील दृश्य पाहून त्याला आश्चर्य वाटलं. एवढं सोनं पाहून त्याचं डोकंच फिरलं. घाईघाईत त्याने पोत्यात सोनं भरलं. जेव्हा मावेना तेव्हा तो बाहेर पडू लागला, पण दरवाजा तर बंद झाला होता आणि ते उघडायचे शब्द होते ते त्याला आठवत नव्हते. तो काहीही शब्द बोलू लागला. खुल जा टिम टिम, खुल जा कुमकुम, खुल जा झिमझिम. काहीही बोललं तरी तो दरवाजा काही उघडेना. तो घाबरला, त्याला काही सुचेना. तेवढ्यातच चोर गुहेपाशी आले. त्यांना कासिमची गाढवे पाहून शंका आली आणि त्यांनी आपल्या तलवारी सरसावल्या. खुल जा सेम सेम. दरवाजा उघडताच चोरांनी कासिमला पकडले आणि त्याला शिक्षा केली. तर हा चोर आपल्याकडे चोरी करत होता. रात्री उशिरापर्यंत कासिम घरी आला नाही. तेव्हा त्याच्या बायकोला काळजी वाटू लागली. तिने अलीबाबाकडे मदत मागितली. अलीबाबाला सुद्धा कासिमची काळजी वाटत होती. तो गुहेत पोहोचला तर त्याला कासिमची गाढवे दिसली. तेव्हा त्याला समजले की कासिमला चोरांनी मारलं असावं. त्याने त्याच्या बायकोला सगळं सांगितलं.
त्यांनी ठरवलं की ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. काही दिवसांनी अली बाबा आणि त्याची बायको कासिमच्या घरी राहू लागले. त्यांनी त्याचा व्यापार सांभाळला आणि ते श्रीमंत होऊ लागले. त्याच वेळी चोरांच्या सरदारांच्या लक्षात आलं की गुहेतून सोने दिवसेंदिवस कमी होत आहे. तेव्हा त्याने एका चोराला लक्ष ठेवायला सांगितलं. शहरामध्ये जा आणि बघ कोणी असा माणूस आहे का की जो अचानक श्रीमंत झालाय आणि खूप खर्च करायला लागलाय. त्या चोराची नजर पडली अलीबाबावर, जो सोन्याची नाणी घेऊन बाजारात फिरत होता. त्याने त्याचा पाठलाग केला. अलीबाबा घरात गेल्याबरोबर चोराने घरावर खूण केली. संध्याकाळी कासिमची बायको जेव्हा घोड्यांना पाणी द्यायला गेली, तिने ती खूण पाहिली. तिच्या लक्षात आलं की काहीतरी संकट येणार आहे. तेव्हा तिने रंग घेऊन जवळपासच्या सगळ्या दरवाजांवर तशीच खूण केली. सकाळ होताच 40 चोरांची टोळी अलीबाबाचं घर शोधू लागली. तेव्हा त्यांना सगळ्या दरवाजांवर तशीच खूण दिसली. निराश होऊन ते परत फिरले. पण त्यांचा सरदार हट्टी होता. त्याने वेषांतर करून त्याचा शोध सुरू केला आणि गुपचूप तो पोहोचला अलीबाबाच्या घरी. दरवाजा वाजवला तर अलीबाबाने उघडला. मी खूप दुरून आलोय. मी तेल विकायला चाललो होतो. असं ऐकलंय की तुम्ही इथले सर्वात श्रीमंत माणूस आहात. तेल खूप चांगलं आहे. तुम्ही घेणार? अलीबाबाने त्याला तेलाचा व्यापारी समजून रात्री जेवणाचे निमंत्रण दिले. तेलाचे 40 पिंप घेऊन तो अलीबाबाच्या घरी पोहोचला. अलीबाबाने त्याचा खूप पाहुणचार केला. रात्री तेथेच थांबायचा सल्ला दिल्यावर सरदार आनंदाने तेथे राहायला तयार झाला. जेव्हा ते दोघे जेवत होते तेव्हा कासिमची बायको तेलाची पिंपे पाहायला गेली आणि तिला काही आवाज ऐकू आले. आपण निघूया का बाहेर? नको नको. तेव्हा तिला कळलं की यात तेल नाही, चोर लपले आहेत. ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने खूप तेल गरम केलं आणि प्रत्येक पिंपात गरम तेल टाकलं. आत बसलेल्या चोरांची स्थिती बिघडली, पण ते काहीच करू शकले नाही. रात्री उशिरा सगळे झोपल्यावर सरदार पिंपाजवळ आला. या बाहेर. त्याला काही हालचाल दिसली नाही. तेव्हा तो पुन्हा म्हणाला. झोपलात की काय? त्याने पुन्हा हाक मारली, पण उत्तर आलं नाही. म्हणून त्याने एक पिंप उघडून पाहिलं. त्याने जे पाहिलं त्यामुळे तो उदास झाला. तोही पकडला जाऊ नये या भीतीने तो पळाला आणि परत कधीच तेथे आला नाही. दुसऱ्या दिवशी कासिमच्या बायकोने अलीबाबाला ही घटना सांगितली. आता ते कोणत्याही दडपणाशिवाय एकत्र आनंदाने जीवन जगू लागले.